आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते वडजाई सौंदाणे बाबुडवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ। याबाबत वृत्त असे की शहरातील वडजाई सौंदाणे रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांनी सांगितले की यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासह डॉक्टर दीपश्री नाईक, अनिक शाह, डॉक्टर शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर बापूराव पवार आदी सर्व उपस्थित होते। तर आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले की मालमत्ता कर वाढ रद्द करून पूर्वीप्रमाणेच ती लागू करावी अशी आपली मागणी होती। यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी पत्रावर अमार्क करून त्याप्रमाणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत। त्याची एक प्रत आपण दाखवू शकतो। पाणी टंचाई संदर्भात प्रश्न विचारले असता आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले की लवकरात लवकर 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला मदत करणार असा प्रश्न केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत डॉक्टर भामरे यांना पराभूत करायचे होते। त्यांनी खूप त्रास दिला होता। शासनाकडून कामे मंजूर करून आणत असल्याने आपली लोकप्रियता वाढत चालली होती। त्यामुळे त्यांनी स्पेशल याची नेमणूक करून माझे मंत्रालयात कुठे कामे चालू आहेत लक्ष ठेवले होते। पीएने कामाची माहिती दिली की मग ती कामे थांबवण्याचा प्रयत्न ते करत होते। धुळे वडजाई सौंदाणे बाबुडवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण केले जाणार असून सौंदाणे बाबुडवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी होती, ती प्रलंबित होती। त्यामुळे सध्याच्या रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती। या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते। हा रस्ता व्हावा म्हणून त्रस्त नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यांनी त्वरित दखल घेत आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले। या कार्यक्रमाप्रसंगी इम्रान पठाण, हारून खाटिक, आसिफ शाह, गफ्फार शेख, रियाज शाह, हालिम शमसुद्दीन, सऊद आलम, इद्रिस शेख, माजिद मिर्जा, रिजवान शाह, नजर पठाण, सलमान खान, हाशिम अन्सारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता धर्मेंद्र जालटे, कनिष्ठ अभियंता विकास लोकरे, कामाचे ठेकेदार BS पाटील, समीर शाह व भागातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस MIMचे पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी देखील उपस्थित होते। आज वडजाई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। पहिले सुरुवातीला आम्ही 80 फुटी रोड पासून तर हायवे ब्रिज पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण केलेला होता। नंतर वडजाई बाबुडवाडी आणि सौंदाणे या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा। त्यासाठी मी सन 2023-24च्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच प्यारेलाल भाई पिंजारी, इक्बाल भाई शाह, अनिस भाई शाह, डॉक्टर पवार साहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत।